नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महेश व्हॅल्यू एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण 2024 चालू घडामोडी याच्यावरील प्रश्नसंच बघणार आहोत। हे प्रश्न अत्यंत महत्त्वाचे असे प्रश्न असणार आहेत, जे येणाऱ्या सर्व परीक्षांसाठी तुम्हाला उपयुक्त ठरणार आहेत। TCA जर तुमचा पेपर घेत असेल तर 2 किंवा 3 प्रश्न हे चालू घडामोडीवर विचारले जातात आणि IBPS जर तुमचा पेपर घेत असेल तर 3 किंवा 4 प्रश्न हे चालू घडामोडीवर विचारले जातात। जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून येणारे सर्व व्हिडिओ हे तुम्हाला पाहायला भेटतील आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा। तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक पहिला आपण बघूयात, 40 वर्षानंतर कोणत्या प्राणी संग्रहालयात ब्लॅक पॅथर पुन्हा आणण्यात आला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन ए, इंदिरा गांधी प्राणी संग्रहालय। इंदिरा गांधी प्राणी संग्रहालयामध्ये 40 वर्षानंतर पुन्हा ब्लॅक पॅथर आणण्यात आलेला आहे। ऑप्शन ए या प्रश्नाचे उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 2, कोणत्या माजी भारतीय खासदाराला नुकताच ब्रिटिश संसदेत ग्लोबल ग्रीन आयकॉन पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन बी, संतोष कुमार। संतोष कुमार यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे। प्रश्न क्रमांक 3, 2024च्या लोरियस वर्ल्ड स्पोर्ट अवॉर्ड्समध्ये वर्ल्ड स्पोर्ट्समन ऑफ द इयर पुरस्कार कोणी जिंकला? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन सी, कार्लोस अल्काराज। कार्लोस अल्काराज यांनी हा पुरस्कार जिंकलेला आहे। प्रश्न क्रमांक 4, कोणत्या आखाती देशाने जगातील पहिले एअर टॅक्सी स्टेशन सुरू केलेले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन सी, UAE। UAE या देशाने जगातील पहिले एअर टॅक्सी स्टेशन सुरू केलेले आहे। प्रश्न क्रमांक 5, न्यायमूर्ती लिसा गिल यांची कोणत्या उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन सी, आंध्र प्रदेश उच्च न्यायालय। आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाच्या त्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीशपदी त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। प्रश्न क्रमांक 6, भारतात होणाऱ्या साप महिला चॅम्पियनशिप 2024 मधून नुकताच कोणत्या देशाने माघार घेतली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन ए, पाकिस्तान। पाकिस्तान या देशाने चॅम्पियनशिपमधून मागे घेतलेली आहे। प्रश्न क्रमांक 7, सागरी प्रादेशिक नियोजन लागू करणारे पहिले राज्य कोणते? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन बी, ओडिशा। ओडिशा या राज्याने सागरी प्रादेशिक लागू करणारे पहिले राज्य ठरलेले आहे। प्रश्न क्रमांक 8, IPL मध्ये 50 पेक्षा कमी चेंडूत एकापेक्षा जास्त शतके करणारा पहिला भारतीय क्रिकेटर कोण ठरला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन सी, अभिषेक शर्मा। अभिषेक शर्मा हा IPL मध्ये 50 पेक्षा कमी चेंडूत एकापेक्षा जास्त शतके करणारा पहिला भारतीय क्रिकेटर ठरलेला आहे। प्रश्न क्रमांक 9, संयुक्त राष्ट्राच्या अंदाजानुसार 2024 सालासाठी भारताचा अंदाजित आर्थिक विकास दर किती आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन बी, 6.4%। प्रश्न क्रमांक 10, अस्त्र मार्क 2 क्षेपणास्त्र कोणत्या संस्थेने विकसित केलेले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन सी, DRDO। DRDOने हे क्षेपणास्त्र विकसित केलेले आहे। प्रश्न क्रमांक 11, भारताच्या सागरी व्यापाराचे रक्षण करण्यासाठी नुकत्याच सुरू करण्यात आलेल्या देशांतर्गत सागरी विमा यंत्रणेचे नाव काय आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन सी, भारत मेरीटाईम इन्शुरन्स पूल। ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 12, मार्च 2024 मध्ये कोणत्या मंत्रालयाने रिलीफ योजना सुरू केलेली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन ए, महाराष्ट्र राज्य सरकार। महाराष्ट्र राज्याने रिलीफ योजना सुरू केलेली आहे। प्रश्न क्रमांक 13, राज्यसभेचे उपसभापती म्हणून सलग तिसऱ्यांदा कोणाची निवड झाली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन बी, हरिवंश नारायण सिंह। हरिवंश नारायण सिंह यांची राज्यसभेचे उपसभापती म्हणून सलग तिसऱ्यांदा निवड झालेली आहे। प्रश्न क्रमांक 14, एप्रिल 2024 मध्ये कोणते बंदर भारतातील सर्वात मोठे ऑटोमोबाईल निर्यात केंद्र बनले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन डी, विशाखापट्टणम पोर्ट।
प्रश्न क्रमांक 15. कोणत्या राज्य सरकारने माझा गाव आरोग्य संपन्न गाव हा उपक्रम सुरू केलेला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन डी महाराष्ट्र. महाराष्ट्र या राज्याने माझा गाव आरोग्य संपन्न गाव हा उपक्रम सुरू केलेला आहे. प्रश्न क्रमांक 16. भारताने खरेदी करण्याची घोषणा केलेले R-37M क्षेपणास्त्र कोणत्या देशाने विकसित केलेले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन सी रशिया. रशिया या देशाने विकसित केलेले आहे. प्रश्न क्रमांक 17. नीती आयोगाचे उपाध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन ए अशोक लाहिरी. अशोक लाहिरी यांची नीती आयोगाचे उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 18. नॅस्कॉमच्या नवीन अध्यक्षपदी नुकतीच कोणाची नियुक्ती झाली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन सी श्रीकांत वेल्लमकनी. श्रीकांत वेल्लमकनी यांची नॅस्कॉमच्या नवीन अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 19. सर्वाधिक सौर ऊर्जा संस्था स्थापन करणारा भारत कितवा देश ठरला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन बी दुसरा. पहिल्या क्रमांकावर चीन हा आहे, दुसऱ्या क्रमांकावर भारत आहे आणि तिसऱ्या क्रमांकावर अमेरिका आहे. प्रश्न क्रमांक 20. कोणत्या देशाने 1 जानेवारी 2009 नंतर जन्मलेल्यांसाठी तंबाखू खरेदीवर आजीवन बंदी घालणारा कायदा संमत केला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन डी युनायटेड किंगडम. प्रश्न क्रमांक 21. नशामुक्त भारत अभियान 2.0 कोणत्या मंत्रालयाने सुरू केला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन डी सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालय. नशामुक्त भारत अभियान 2.0 कोणत्या मंत्रालयाने सुरू केलं आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालय. प्रश्न क्रमांक 22. विक्रम VT-21 कोणी विकसित केले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन बी DRDO. प्रश्न क्रमांक 23. कोलंबो येथे आयोजित डिवेक्स 2024 मध्ये भारतीय नौदलाचे कोणते जहाज सहभागी झाले होते? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन सी INS निरीक्षक. प्रश्न क्रमांक 24. चौथी भारत आफ्रिका फोरम शिखर परिषद कोठे आयोजित करण्यात येणार आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन ए नवी दिल्ली. नवी दिल्ली या ठिकाणी चौथी भारत आफ्रिका फोरम शिखर परिषद आयोजित केली जाणार आहे. प्रश्न क्रमांक 25. मुंबईत कोणत्या मुख्यमंत्र्यांना बिझनेस रिफॉर्मर ऑफ द इयर 2025 पुरस्काराने सन्मानित केले जाईल? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन सी एन चंद्रबाबू नायडू. ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे एन चंद्रबाबू नायडू. थँक्यू विद्यार्थी मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला येणारे सर्व व्हिडिओ हे पाहायला भेटतील.